जय शिवराय मित्रांनो, आज एकटाच निघलो होतो मी. सकाळचे पहाटे 5ला गाडीला सेल्फ मारून निघालो आणि डायरेक्ट येऊन पोचलो चौक फाट्यावरती. चौक फाट्यावरती हेल्मेट वगैरे घातला आणि निघालो रायगड किल्ल्याच्या दिशेने. उन्हाची तिरपा पडली म्हणून थांबलो आणि परत येऊन पोचलो राजधानीच्या प्रवेशद्वाराजवळ आणि तिकडून हळू गाडी चालवत पुढं येऊन कसाबसा पोचलो रायगड किल्ल्याजवळ. एकटाच होतो म्हणून लय लेट झाला यायला. मग तिकडून रोपवेची तिकीट काढली कारण पॉसिबल नव्हतं ट्रेकिंग करून वरती जाऊन रिटर्न खाली येणं. मग आपली रोपवे आली. रोपवेत बसून डायरेक्ट वरती पोचलो. तर लहान पोरगं मस्त शिवगर्जना देत होतं हळूहळू आवाजातच. वरती येऊन पोचलो किल्ल्यावरती. तिकडून तिकीट काढली वर जायची 10 ते 15 रुपयाची. ही पाहू शकता तिकीट किती मोठी आहे. तर खूप वर्षापासून इच्छा होती रायगडला यायची, पण असं एकटाच येईन असं वाटलं नव्हतं. नेहमी प्लॅन व्हायचा पण काय जमायचं नाही. पाहू शकता तिकडे टकमक टोक किती दूरवर आहे. तिकडं पण जायला भेटतंय का नाही काय माहीत. पक्का डेंजर ऊन लागत होता. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक किल्ल्याची माहिती लिहिलेली होती. सगळीकडे प्रत्येकी माहिती लिहिलेली होती. गाईड वगैरे पण होते. हे पाहू शकता राजवाडा महाराजांचा. चला पुढे जाऊया, थोडा अजून एक्सप्लोअर करूया. रायगड किती फिरायला भेटतो. लय ऊन लागत होता बेकार एकदम. ही पण धान्याची कोठारं राजवाडे वगैरे आहेत सगळे. इकडे पण पाहू शकता किती सुंदर आहे. हा तलाव आहे असं बोललं जातं का ह्या तलावाच्या दगडी काढून हा किल्ला बांधण्यात आला आहे. हे पाहू शकता महाराजांची समाधी इकडे. इकडे जरा नतमस्तक झालो. जरा ह्या मुलांनी पण गर्जना दिली, गारद दिली. पुढे माझं एकदम मन शांत झालं इथे येऊन. मला असं काही बोलायला सुचतच नव्हतं काय करू, कारण माझी अशी खूप वर्षापासून इच्छा होती इथे येण्याची. 4थीच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचलेल्या गोष्टी आज सत्यामध्ये उतरल्या होत्या, त्याच्यामुळं खूप आनंद होत होता. पण मित्र जर जोडीला असतं तर अजून मजा आली असती. पण जाऊ द्या, नशिबात होतं एकट्यालाच येणं, त्याच्यामुळं काय नाही. परतीचा प्रवास चालू केला. रोपवेत बसलो. भेटू मग नेक्स्ट व्लॉगमध्ये.